यांच्यावरती मंचरमध्ये भ्याड हल्ला केला गेलाय। अनधिकृत बांधकामाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकार आणि इतर तिघांवरती हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी 12 जणांच्या विरोधामध्ये मंचर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। पुणे जिल्ह्यातील मंचर येथे पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावर अनधिकृत पत्राशेड व दुकाने यासंबंधी वार्तांकन केल्याच्या पार्श्वभूमीवर जवळपास 12 जणांनी हल्ला केला। ही घटना अत्यंत निंदनीय आणि दुर्दैवी आहे। विशेष म्हणजे हा हल्ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालाय आणि त्यामुळे प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवरती गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे। या हल्ल्याचा व्हिडिओ सध्या समोर आला असून तो पाहून कोणाच्या पण मनात संताप आहे। एका महिलेवरती लाकडी दांडके, प्लास्टिकचे क्रेट आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या या टोळक्यांचा जो हैवानीपणा आहे तो यातून स्पष्ट समोर आलाय। पत्रकार स्नेहा बारवे यांच्यासोबत त्यांना मदत करणारे विजेंद्र थोरात, संतोष काळे, सुधाकर काळे यांनाही मारहाण झाली असून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्यात। या घटनेमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध 12 व्यक्तींविरुद्ध पांडुरंग मोराळे, त्यांचे 2 पुत्र आणि 8-9 अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। 4-5 लोकांना अटक झाली आहे। मुख्य आरोपी हॉस्पिटलला ऍडमिट आहे। त्याला डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यालाही ताब्यात घेणार आहे। पत्रकारांवर अशा प्रकारचे हल्ले करणे लोकशाहीच्या 4थ्या स्तंभावरचा आघात असून यासारख्या घटनांना शासन आणि पोलीस प्रशासनाने कठोरपणे हाताळला हवंय आणि या सगळ्या दोषींवरती कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी आहे।